नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत MS वर्ड चे MCQ जे की प्रामुख्याने एक्झाम सेक्शन मध्ये विचारले जातात. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज MS वर्ड? MS वर्ड म्हणजे काय आहे? तर पहिला ऑप्शन आहे स्प्रेडशीट, दुसरा आहे अन ऑपरेटिंग सिस्टीम, तिसरा आहे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, चौथा आहे नन ऑफ दिस. सो याचं राईट आन्सर आहे MS वर्ड एक वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे जे की आपण MS ऑफिस मध्ये इनबिल्ट असलेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे, विच कमांड इज युज्ड टू स्टोअर द ऍक्टिव्ह डॉक्युमेंट परमनंटली? म्हणजे आपलं जे डॉक्युमेंट आहे ते परमनंटली सेव्ह करण्यासाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करतो? तर याचं राईट आन्सर आहे सेव्ह. आपण सेव्ह कमांडचा उपयोग करतो आपली जी विंडो आहे ऍक्टिव्ह विंडो ती परमनंटली सेव्ह करण्यासाठी. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सबस्क्रिप्ट? तर सबस्क्रिप्टचं एक्झाम्पल कोणतं आहे? सबस्क्रिप्ट म्हणजे ज्या गोष्टी आपण ऍट द बॉटमला लिहितो त्यांना सबस्क्रिप्ट म्हणतात, आणि ज्या गोष्टी आपण एक्स रेस टू पॉवर समथिंग लिहितो की हे एक्स रेस टू टू असं जे लिहितो त्याला सुपरस्क्रिप्ट म्हणतात, आणि जे खालती लिहितो आपण जे टू आपण जे खाली लिहिले त्याला आपण सबस्क्रिप्ट म्हणतो. पुढचा क्वेश्चन आहे, व्हेन वी क्रिएट द वर्ड डॉक्युमेंट फर्स्ट फाईल इन वर्ड व्हॉट विल बी द डिफॉल्ट नेम? ज्या वेळेला आपण नवीन डॉक्युमेंट किंवा फर्स्ट डॉक्युमेंट क्रिएट करतो त्यावेळेला त्या डॉक्युमेंटचं डिफॉल्ट नाव काय असतं? त्याचं राईट आन्सर आहे डॉक्युमेंट वन. ज्या वेळेला आपण एखादी डॉक्युमेंट पहिल्यांदा क्रिएट करतोय तिचं नाव असतं डॉक्युमेंट वन, आणि त्याच वेळेला कंट्रोल एन चा वापर करून आपण ज्या वेळेला नवीन फाईल ओपन करतो त्यावेळेला डॉक्युमेंट टू, डॉक्युमेंट थ्री अप टू सो ऑन एन नंबर पर्यंत त्या डॉक्युमेंटचे नाव आपल्याला दिसतात. फिफ्थ क्वेश्चन आहे, विच शॉर्टकट की इज युज्ड टू हायलाइट द एंटायर डॉक्युमेंट? म्हणजेच आपले जे वर्ड डॉक्युमेंट आहे ते पूर्णतः आपल्याला काय करायचंय, हायलाइट करायचंय. तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो? कंट्रोल ए वापरतो. कंट्रोल ए ने आपला सगळा कंटेंट काय होतो, सिलेक्ट होतो. कंट्रोल ओ ने आपण काय करू शकतो? कंट्रोल ओ ने आपण एखादं डॉक्युमेंट ओपन करू शकतो जे की रिसेंटली युज असतील त्या डॉक्युमेंट आपल्याला शो होतात. कंट्रोल एस ने आपण काय करतो, जो काही कंटेंट आहे तो सेव्ह करतो. हायपरलिंक इन्सर्ट करवाने की शॉर्टकट की क्या है? हायपरलिंकचं आपल्याला इन्सर्ट करायचे असेल तर त्याची शॉर्टकट की काय आहे? तर ती शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस के. कंट्रोल प्लस के ने आपण काय करतोय, एखादी हायपरलिंक ऍड करतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टूल इन MS वर्ड इज युज्ड टू कीप द फॅमिलियर अँड रिस्पेक्टेड ऑप्शन? त्याचा राईट आन्सर आहे क्विक ऍक्सेस टूलबार. क्विक ऍक्सेस टूलबारने आपण काय करू शकतो, आपलं जे ऑप्शन्स आहेत ते काय करू शकतो, रिपीटेड ऑप्शन्स आपल्याला मिळतात, आणि ज्यामुळे काय होतं, एक असं टूल आहे जे की यूज केलं जातं आपले जे डॉक्युमेंट मधले ज्या काही गोष्टी आहेत त्या फॅमिलियर असण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ड रॅप का क्या अर्थ है? वर्ड रॅप म्हणजे काय? वर्ड रॅप म्हणजे काय बघा, शब्दों को दाएं मार्जिन से सीधा करता है. म्हणजे आपलं वर्ड रॅप आपण जो ऑप्शन वापरलात आपले शब्द काय होतात, दाए म्हणजे डावीकडे काय करतात, सरळ मार्जिन मध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच शॉर्टकट की इज युज्ड टू स्विच फ्रॉम वन डॉक्युमेंट टू अनदर डॉक्युमेंट? म्हणजे वर्डच्या एका डॉक्युमेंट मधून जर आपल्याला दुसऱ्या डॉक्युमेंट मध्ये जायचं असेल, स्विच करायचं असेल म्हणजे एकातून दुसऱ्यात जायचं असेल का, तर काय कोणती शॉर्टकट यूज होते? त्याच्यामध्ये कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस F6 याचा आपण उपयोग करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द व्हॅलिड व्हर्जन ऑफ MS ऑफिस? MS ऑफिसचं व्हॅलिड व्हर्जन कोणतं नाहीये? त्याच्यामध्ये MS Vista हे MS ऑफिसचं व्हर्जन नाहीये. नेक्स्ट आहे, विच इज अँड डिफॉल्ट फॉन्ट युज्ड इन MS वर्ड? MS वर्ड मध्ये डिफॉल्ट असणारा फॉन्ट कोणता आहे? तर याच्यामध्ये MS वर्ड मध्ये जो डिफॉल्ट फॉन्ट असतो त्याचं नाव आहे कॅलिब्री. कॅलिब्री हा फॉन्ट आपल्या MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये जो असतो तो ऍज अ डिफॉल्ट असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच शॉर्टकट की इज युज्ड टू इन्सर्ट बुलेट पॉइंट क्विकली? आपल्याला जर आपल्या डॉक्युमेंट मध्ये पटकन बुलेट पॉइंट लावायचे असतील किंवा त्याची शॉर्टकट की काय आहे असा हा साधारण क्वेश्चन आहे. त्याचा राईट आन्सर आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस L. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अन फाईल एक्सटेन्शन फॉर MS 2003? MS 2003 साठी डिफॉल्ट एक्सटेन्शन काय आहे? तर ज्या वेळेला MS वर्ड मध्ये आपण बघतोय तर MS वर्ड साठी
.doc हे काय आहे, डिफॉल्ट एक्सटेन्शन आहे. त्याचबरोबर आपल्याला MS वर्ड मधली एखादी फाईल PDF मध्ये कन्वर्ट करायची असेल तर आपण काय करतो, .pdf हे एक्सटेन्शन वापरतो. ती जर HTML फाईल बनवायची असेल तर .html हे एक्सटेन्शन आपण यूज करतो. त्याच्यानंतर व्हॉट इज द मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ द झूम इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्ड मधलं मॅक्सिमम पर्सेंटेज काय असतं झूम करण्याचं, तर ते असतं 500%. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंट्रोल प्लस टी इज युज्ड फॉर. कंट्रोल प्लस टी आपण कशासाठी वापरतो, तर कंट्रोल प्लस टी काय करतोय, ओपन करतोय टॅब डायलॉग बॉक्स. पुढचा क्वेश्चन आहे, इन MS वर्ड विच शॉर्टकट की इज युज्ड टू चेंज द टेक्स्ट केस. आपल्याला टेक्स्ट केस चेंज करायचं म्हणजे अप्पर केस लोअर केस, त्याच्यासाठी आपण काय करतो, शिफ्ट प्लस F3 चा उपयोग करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंट्रोल प्लस एस इज युज टू. कंट्रोल प्लस एस चा यूज आपण कशासाठी करतो, टू सेव्ह द डॉक्युमेंट विथ द सेम नेम, सेव्ह द डॉक्युमेंट विथ अ डिफरंट नेम, सेव्ह द डॉक्युमेंट विथ अ क्लोज वर्ड ऍप्लिकेशन, सेव्ह द डॉक्युमेंट अँड प्रिंट द होल पेज. तर याचा राईट आन्सर आहे सेव्ह द डॉक्युमेंट विथ द सेम नेम. ज्या वेळेला आपण एखादा आपलं जे वर्डची फाईल आहे ती आपण सेव्ह करतो, त्याच्यानंतर जर कंटिन्युअसली त्यातला डेटा आपल्याला सेव्ह करायचा असेल, म्हणजे जी काही माहिती आहे ती सेव्ह करायची असेल, तर आपण कंट्रोल प्लस एस चा उपयोग करतो. कंट्रोल प्लस ई इज युज टू. कंट्रोल प्लस व्ही चा आपण उपयोग कशासाठी करतो, तर कंट्रोल प्लस व्ही ने आपण काय करू शकतो, आपलं जे डॉक्युमेंट मधले जे कंटेंट आहे तो काय केलाय, कट एनिथिंग विच इज सिलेक्टेड. जे काही सिलेक्टेड आहे ते पेस्ट करण्यास म्हणजे सिलेक्टेड कट करण्यासाठी, तर नाही आपण काय करतोय, पेस्ट एनिथिंग. कंट्रोल प्लस व्ही म्हणजे पेस्ट. पेस्ट काय काय गोष्टी करू शकतो, ज्या गोष्टी आपण कट केल्यात किंवा कॉपी केल्यात त्या आपण काय करू शकतो, पेस्ट करू शकतो. म्हणून बोथ 3 and 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच की इज युज्ड. म्हणजे कोणती की कंट्रोल एक्स कशासाठी वापरतो, कुठली शॉर्टकट की आहे जी कंट्रोल एक्स नी म्हणजे तिथं कंट्रोल एक्स असं वापरतो, तर काय आहे त्याचं राईट आन्सर बघा, कट एनिथिंग विच इज सिलेक्टेड. देन शॉर्टकट की यूज टू बोल्ड द टेक्स्ट. आपल्याला बोल्ड करायचं टेक्स्ट, तर त्याच्यासाठी काय कोणता आपण शॉर्टकट की वापरतो, बघा कंट्रोल प्लस सी, कंट्रोल प्लस व्ही, कंट्रोल प्लस आय आणि कंट्रोल प्लस बी. आता असं आपण बघितलं की कंट्रोल प्लस सी न कॉपी करतो, कंट्रोल प्लस व्ही ने ते पेस्ट करतो, कंट्रोल प्लस आय ने तो इटॅलिक शब्द होतो आणि कंट्रोल प्लस बी ने आपण काय करतोय, तो बोल्ड टेक्स्ट करतोय. सो हे आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड मेक शुअर सबस्क्राईब द व्हिडिओ.